बारामती तालुक्यामधल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडतंय। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत। एकूण 4 पॅनल या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेत। अजित पवार यांच्या विरोधामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वामधलं पॅनल हे मैदानामध्ये उतरलंय। मुख्य लढत ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निळकंठेश्वर आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनल या दोघांमध्ये असणार आहे। 21 जागांसाठी 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। 24 जूनला मतमोजणी केली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे या सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे। दरम्यान मतदानाच्या नंतर उपमुख्यमंत्री आणि चेअरमन पदाचे उमेदवार अजित पवार यासोबतच सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही। मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा 2 वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे। 2 वर्ष झाली असतील। माझा काही संबंध नाही। तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे। चौकशी करावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं। आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे, तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे। पण मला कुणी सांगितलं हे करा, मला ते तसल्यात पडायचंच नाही। ज्याचं त्याला लखलाभ। जे वास्तव आहे तेच मांडणार। परंतु अजित पवारांचं चेअरमन होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण माळेगावचा सभासद शून्य सभासद पूर्ण होऊ देणार नाही। कारण त्यांना जर चेअरमन केलं तर ही 11 गावं परत जोडली जातील। त्यांना जर चेअरमन केलं तर माळेगावची अवस्था ते किती म्हणले सर्वाधिक भाव देणार आहेत तरी माळेगावचा छत्रपती केल्याशिवाय ते राहणार नाहीत। आणि खाजगीकरणाला पाहिजे तो ऊस माळेगावच्या परिसरातला ऊस तिकडे नेण्यासाठी निश्चितपणे माळेगावची वाताहत लावल्याशिवाय ते राहणार नाहीत।